नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांच्यामार्फत जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये मित्रांनो त्याचं एक प्रसिद्ध पत्र या ठिकाणी जाहीर करण्यात आले. संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त यांच्यामार्फत एक या ठिकाणी जी प्रेस नोट आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकात्मिक बाल विकास यांच्यामार्फत 104 नागरिक प्रकल्प कार्यातील गट संवर्गातील मुख्य सेविका म्हणजे नागरिक प्रकल्प जी पोस्ट होती ICDC यांची या ठिकाणी जी वेतन आहेत ते 35,400 ते 1,12,000 त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 14/10/2024 ते 3/11/2024 रोजी तुमचे फॉर्म या ठिकाणी मागवण्यात आलं होतं. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुमची एक्झाम आहे ती 14/2/2025 ते 22/2/2025. त्याचबरोबर 23/2/2025, 26/2/2025 ते 27/2/2025 आणि 2/3/2025 या रोजी या ठिकाणी तुमची कॉम्प्युटर बेस एक्झाम तुमच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर मित्रांनो कोणकोणत्या तारखेला किती या ठिकाणी तुमचं या ठिकाणी शेड्यूल देण्यात आले या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो 14 फेब्रुवारीला या ठिकाणी मित्रांनो 90 मिनिटाचा वेळ असणार आहे. सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये अंगणवाडी सुपरवायझरची पोस्ट असणार आहेत. यामध्ये मित्रांनो जेवढ्या पोस्ट असणार आहेत तेवढ्या सगळ्या सुपरवायझरच्या पोस्ट असणार आहेत. त्याचबरोबर शिफ्ट असणार आहेत आणि वेळ सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली. 22 फेब्रुवारीला सकाळी 9 ते 10:30 पेपर असणार आहेत. 22 फेब्रुवारीला त्याच दिवशी मित्रांनो 12:30 ते 2 पेपर असणार आहेत. त्याच दिवशी मित्रांनो तिसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा पेपर असणार आहेत. त्याचबरोबर 23 तारखेला मित्रांनो सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये, दुसऱ्या शिफ्टमध्ये आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा तुमचा पेपर होणार आहे. 26 तारखेला मित्रांनो तुम्हाला पहिल्या शिफ्टमध्ये, दुसऱ्या शिफ्टमध्ये आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा तुमचा पेपर होणार आहे. त्याचबरोबर 27 तारखेला पहिल्या शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये तुमचा पेपर होणार आहेत. आणि 2 मार्चला सुद्धा या ठिकाणी फक्त पहिल्या शिफ्टमध्ये ज्यांची राहिलेली एक्झाम आहेत त्यांच्या ठिकाणी परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी 7/2/2025 पासून तुमच्या ठिकाणी हॉल तिकीट्स या ठिकाणी ICDC.go.in हे वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीट्स या ठिकाणी डाउनलोड करावायचे आहेत. त्याचबरोबर दिव्यांगासाठी काही मार्गदर्शक सूचना सुद्धा ICDC मार्फत देण्यात आल्या आहेत. तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला फॉर्मॅलिटी तुम्हाला जे नॉर्मलायझेशन आहेत त्या ठिकाणी TCS मार्फत जी एक्झाम आहेत त्याचं नॉर्मलायझेशन सुद्धा या ठिकाणी घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी हॉल तिकीटवरती जे एक्झाम सेंटर आहेत ते सुद्धा एक्झाम सेंटरमध्ये तुमच्या ठिकाणी जी एक्झाम होणार आहे. ओके, तरी तुम्ही ICDC मार्फत या ठिकाणी परिपत्रक मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.